नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे. इथे मटार आणि फ्लावर आहेत, ते मी छान बॉईल करून घेतलेले आहेत. आणि ते 6 बटाटे आहेत, ते सुद्धा बॉईल करून घेतलेले आहे. इथे फोडणीसाठी कांदा, टॅमॅटो, लसूण, मिरची, कढीपत्ता सगळं घेतलेलं आहे. त्यानंतर आपण एक कढई घेऊया, त्यामध्ये 2 चमचे तेल छान गरम करून घेऊया. फोडणी छान झाली की भाजीसुद्धा छान होते. सगळ्यात आधी आपण फोडणी खूप छान तडतड उडेल अशी करून घेऊया. त्यासाठी आपण लसूण, मिरची, जिरं, राई, कढीपत्ता, हिंग हे सगळं घालून कांदा टॅमॅटो घालून छान 2 मिनटं वाफवून घेऊया, थोडंसं कांदा टॅमॅटो नरम होईपर्यंत. त्यानंतर त्याच्यामध्ये काही आपण आपले बेसिक मसाले ॲड करूया. जास्त मसाले नाही काही ॲड केलेले आहे, फक्त हळद, मीठ आणि आपला घरगुती मसाला तेवढाच मसाला टाकला. दुसरा त्यामध्ये अजून वरतून कुठलाही एक्स्ट्रा मसाला टाकला नाही आहे. त्यानंतर जे आपण बॉईल करून ठेवलेले बटाटे, फ्लावर आणि मटार त्यांना आपण फक्त थोडेसे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि ते घालायचे आहे. आणि भाजी पूर्ण फोडणीमध्ये सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायची आहे. वरती भरपूरशी कोथिंबीर घालायची आहे. एक वाफ काढून घेऊया. वाफ काढल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करूया सगळी भाजी. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कट करून ठेवलेली कोथिंबीर ॲड करूया. अशा पद्धतीने आपली ही टोस्ट सँडविचची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही पराठ्यासाठी सुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर टोस्ट सँडविच करायला त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता. सगळ्यात आधी आपण इथे ब्रेड घ्यायचे आहे. व्हाईटवाले ब्रेड आहे, त्याला टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मेयोनीज आहे, ते सुद्धा लावून घेतलेलं आहे. लहान मुलांना आवडेल ही हे आहे. त्यानंतर इथे बटाट्याची भाजी घेतलेली आहे, ती छान आपल्याला ब्रेडवर स्प्रेड करून घ्यायची आहे दाबून आणि वरून एक ब्रेड लावायचा आहे आणि आपल्याला हे टोस्टरमध्ये टाकायचं आहे. अशाच पद्धतीने अजून एका ब्रेडला मी लावून घेते. इथे मुलांना ज्या पद्धतीने आवडेल तुम्ही याच्यावर चीजसुद्धा घालू शकता, पण मी चीज घातलं नव्हतं. टोमॅटो सॉस, मेयोनीज आणि बटाट्याची ती बनवलेली भाजी त्याच्यावर लावून अजून एक ब्रेड लावूया आणि आपण हे आता टोस्टरला टोस्ट व्हायला ठेवूया. इथे ह्या टोस्टर याला मी थोडंसं ऑइलने ग्रीसिंग केलेलं आहे, म्हणजे खाली चिपकणार नाही. आणि आपल्याला असेच हे दोघी ठेवून टोस्टर छान बंद करून घ्यायचे. अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये, खूप वेळ न लागता असे हे आपले टोस्ट सँडविच तयार झालेले आहेत. खूप झटपट, फक्त जेवढा भाजी व्हायला वेळ लागेल तेवढाच, बाकी सँडविच व्हायला काही वेळ लागत नाही. अतिशय झटपट, मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यावर तुम्हाला मला सांगा कशी वाटली ती, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.